हाय हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजणांचं स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचा दिवस. आज खूप लेट, कारण की उशिरा उठले, आंघोळ वगैरे केले आणि म्हटलं आज नाश्त्याला चपाती भाजीच बनवावी, कारण की काल मी केले होते पोहे आणि त्याच्यामुळं म्हटलं की आज भाजी चपाती करावं. भेंडीची म्हणजे भेंडी मी खूप दिवस झाले आणून ठेवली होती, तर त्याच्यामुळं मी भेंडी कट करून घेतली. आंघोळीला जायच्या आधीच पीठ पण मळून ठेवलं होतं आणि आता मी करणारे भेंडीची भाजी आणि चपाती. तर मी सर्वात आधी भेंडी फ्राय करून घेते, म्हणजे भाजून घेते, म्हणजे चिकटपणा जरासा कमी होतो, नरताना नाही लागत इतकी चिकट. त्याच्यामुळं भेंडी अशी मी छानपैकी परतून घेत होते आणि त्यात थोडंसं पहिलं असं सुक्कच परतून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसंच नाही का भेंडीमध्ये तेल टाकायचं, बघू शकता, असं परतून घ्यायची. मग त्याच्यानंतर आणि इथं मी कांदा मिरची पण कापून घेतली होती. त्याच्यानंतर मी थोडंसं नाही का म्हटलं आता ह्याच्यात तेल टाकलं. मग मी त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि त्याला आता मी छान परतून देणार, कारण ते काही निब्बर भेंडी असते, कच्ची राहू नये म्हणून त्याच्यात थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं. आणि मी इकडं भाजी झाली माझी. त्याच्यानंतर मग मी लगेच चहा पण ठेवायला घेतला, कारण की म्हटलं चहा उकळून जाईल. आणि म्हटलं चहा ठेवला आणि तवा पण ठेवला होता. म्हटलं लगेच आता चपात्या पण करून घेईल, कारण की मला अजून कामं करायची होते. कपडे भिजवले होते मी, तर कपडे पण ठेवायचे होते मला. त्याच्यामुळं म्हटलं नाश्ता झालं की पहिले कपडे धुवल, फक्त कपडेच राहिले, बाकीचं तर काम झालं. सकाळी पाणी लवकर येतं माझ्याकडे, त्याच्यामुळे माझी कामं भरपूर लवकर होतात. पाणी म्हणा, भांडी म्हणा, कपडे पण होतात. पण कपडे जर जास्त असेल तर मी थोड्या उशिराने धुवते कपडे, कारण की कपडे धुवून मी दमून जाते. त्याच्यामुळं म्हटलं की नाश्ता वगैरे करून घेते, कारण की वेळ पण आज खूप झाले, लेट पण उठल्यामुळं आणि हे पण कामावून आलेत, तर मग ह्यांना पण भूक लागली. तर मग म्हटलं पहिला नाश्ता करून घेते आणि मग बाकीची कामं करते. मग मी तर घेतल्या होत्या चपात्या लाटायला, बघू शकता. चपात्या पटापटा करणार आहे आता मी, कारण की खूपच लेट झालं आहे. आणि आरूचं मध्ये लुडबुड करायचं काम चालूच आहे. तिला तिने घेऊन गेले खेळण्यासाठी आणि ती तिकडं जाऊन नाही खेळणार, ती इथंच येणार मध्ये करायला. मला माहिती आहे, कारण की लहान मुलांची सवय. तर बघू शकता मी पटापटा चपात्या लाटल्या आणि आरू परत येईल आता. बघा तिचं चाललं आहे माझ्या मागच तिचं चाललं होतं चपातीचं पीठ घेऊन. तिला पीठला सुक्कं पण पाहिजे होतं आणि तिला माझंच लाटणं पाहिजे होतं. तिला म्हटलं आरू तू भांडे काढ आणि भांडे कोंडे खेळत बस, त्याच्यामध्ये पीठ घे आणि खेळत पण नव्हतं. तिला इथंच यायचं. बरं म्हटलं खेळ. आणि बाहेर पाऊस चालूच होता, काय माहिती आज सकाळपासून उठल्यापासून पाऊस चालूच आहे. आणि चांगलं वाटतं पाऊस पडताना, गार वातावरण. पण स्वयंपाक करताना इतकं गरम होतं, काय माहिती का, खूपच गरम होतं. असं वाटतं उन्हाळाच सुरू झाला आहे परत की काय. पण मस्त बाहेर वातावरण पावसाचं आहे. आणि आली बघा ही परत इथं. आता परत पीठ लावून घेईल, तिथं तेच चाललं. आणि तिकडे लाटणं ठेवले तर मी, तर ते आता तिथं लाटायला आली चपाती. तर मग मी इथं सगळ्या चपात्या करून घेतल्या, पटापटा लाटून घेतल्या. आरू कशी लाटते, आरूची एक मजाच आहे. तर आम्हाला कामं करून नको वाटतं, तर आम्हाला कोण आराम नाही देत, असं वाटतं कोणीतरी आईचं द्यावं मला. पण तसं नाही होऊ शकत, इथं मलाच करायचं आणि मलाच खायला घालायचं ह्यांना, आणि मीच खाणार करून, असं काही आहे. तर आता इथं माझ्या चपात्या सर्व झाल्यात, बघू शकता. आणि इथं ही टमाट्याची चटणी आहे, जी की रात्री केली होती मी. चहा, हे गरम पाणी आरूसाठी. आणि भेंडीची भाजी बघू शकता इथं केली मी, किती छान झाली भेंडीची भाजी. खूप दिवसांनी केली की बरं वाटतं, रोज सारखंच भाजी चपाती खायला वैताग येतो. आणि आरूचं चाललं हे सगळं काढ, मला इथं चपाती करू दे. म्हटलं आरू आता चल नाश्ता कर, कारण की तिला नाश्ता नव्हता करायचा. तर ती म्हणते मी थोड्या वेळाने खाते, कारण की तिने त्या घरात इडली चटणी खाऊन आली होती, त्याच्यामुळं तिला काही खायचं नव्हतं आणि तिचं इथं चाललं होतं का. आणि ही बघा माझी तुळस आहे, तुळस कशी वाटते. आणि मी इथंच ठेवते, कारण की इथनं ऊन पण येतं. आणि बघू शकता बाहेर पाऊस किती जोरात चालू आहे. आणि इथंच मी स्वयंपाक करत असते, मग मला इथून छान वाटतं असं बाहेर स्वयंपाक करत करत मी बघत असते. आणि हे माझं ताट, मग मी तर पटकन नाश्ता करून घेतला. आणि आरूचं काय असं पसारा
खेळायचं काम चाललं होतं. आणि मग मीने नाश्ता केल्यानंतर कपडे लगेच धुवून टाकले, कारण की म्हटलं सुकायला वेळ लागतो. तर म्हटलं पहिलं नाश्ता झाला सुकायला टाकन, आणि हे चाललं होतं हिला टाकायला. सुकायला काही येत नाही तर पण हिला टाकायचं आहे. मग मी पटापटा घरातच टाकणार, तर बाहेर तर काही टाकू नाही शकत, कारण की बाहेर पाऊस येतोय, मध्येच ऊन येतं. आता बाहेर पाऊस थांबले पण ऊन पडले, पण मी म्हटलं तर मी टाकला आणि मुद्दाम पाऊस पडणार, त्याच्यामुळं म्हटलं की नकोच लोड घ्यायला. आणि डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केला. आणि त्याच्या जेवणात होतं भात, राजमा भात बनवला होता मस्तपैकी. खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो गरम गरम खायला. तर मी खूप हुशारने डायरेक्ट 8 वाजता करायला घेतला होता भात, कारण की सकाळी काही भाजी चपाती केली होती, तर भाजी चपाती होती, त्याच्यामुळं म्हटलं की फक्त भात करल, कारण की दोघंजण किती खाणार नाही का. त्याच्यामुळं थोडासा भात केला, मस्तपैकी छान झाला होता भात, खूप छान लागतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, कारण की गरम गरम खायला तर लय भारी, सगळ्यात भारी. तर आजच्यासाठी एवढं. तर भेटूया आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर बाय, आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये.